नमस्कार सगळ्यांना. आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून केशर इलायची श्रीखंड झटपटरित्या बनवून घेणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये चक्का काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चक्का बनवण्यासाठी श्रीखंडसाठी चक्का लागतो आणि त्यासाठी आपल्याला दही बनवून घ्यायचे. तर इथे मी अर्धा चमचा घट्ट असं दही या काचेच्या बाउलमध्ये घातलंय आणि चारही बाजूला त्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. कोमट दूध यामध्ये आपल्याला घालायचंय. लक्षात ठेवायचं, घट्टसर आपल्याला दही बनवायचं असेल तर दुधामध्ये एकही थेंब पाणी न घालता दूध छान असं मंद आचेवरती उकळवून घ्यायचं 5 ते 6 मिनिटं आणि मग त्याला कोमट करून अशा पद्धतीने विरजण लावलेल्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. आता दूध घातल्यानंतर मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण पाहून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं विरजणासाठी मी 2 ते 3 चमचे दही काढलं होतं आणि आता हे दही बघा किती घट्टसर असं निघत आहे. आणि आता चक्का काढण्यासाठी पुरण वाटण्याची म्हणजे पुरण गाळण्याची जी चाळणी आहे त्यावरती मी हे सगळं दही घालून घेतलंय आणि यावरती झाकण ठेवायचंय आणि थोड्या वेळाने या दह्यावरती आपल्याला एक प्लेट झाकून त्यावरती वजनदार वस्तू ठेवायची आहे. म्हणजे दह्यातलं सगळंची सगळं पाणी निघून जातं. इथे कुठेही आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये दही बांधण्याची गरज नाही. तर बघा काहीच मिनिटामध्ये म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तासामध्येच इतका घट्टसर चक्का निघून तयार झालेला आहे. आता हा चक्का काढताना आपल्याला 1.5 ते 2 तासासाठी वजनदार वस्तू ठेवायची आणि आपली उरलेली कामं जी आहेत ती करून घ्यायची. आता हा चक्का आहे ना पूर्ण दह्यातलं पाणी निघून गेलं आणि हा चक्का या प्लेटला चिकटलेला आहे. तर तो सगळा चक्का मी या बाउलमध्ये काढून घेते. तर जवळपास 1 लिटर दुधाचा हा चक्का आहे. आता हे जे चक्का आहे ना, तर हे दही जे होतं ते जास्त आंबट झालेलं नव्हतं. त्यामुळे यामध्ये साखर जी घालणार आहोत ती देखील आपल्याला जास्त घालायची गरज नाही. मिक्सरच्या भांड्यात फक्त अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि आता ही साखर बारीक करायची आहे. त्याआधी आपण यामध्ये 7 ते 8 वेलची अशा पद्धतीने त्याची सालं काढून घ्यायची आणि वेलचीचे दाणे आपण या साखरेमध्ये घालून घेणार आहोत आणि त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पिठी साखर तयार करून घेणार आहोत. तर आता हे वेलची घालून घेते. इथे जवळपास मी 5 ते 7च वेलच्या घातलेल्या आहेत. त्याचे दाणे वापरलेले आहेत आणि आता पिठी साखर तयार झालेली आहे. ही पिठी साखर डायरेक्ट मी आता या चक्का जो आपण काढलेला आहे त्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हा जो चक्का आहे ना एका व्हिस्करच्या सहाय्याने मी त्याला व्यवस्थित फेटून घेते. व्हिस्करच्या सहाय्याने हा चक्का 5 ते 7 मिनिटं असा फेटून घेतला ना मऊसूत असं श्रीखंड बनून तयार होतं. आता हा चक्का फेटण्यासाठी तुम्ही मिक्सरच्या भांड्याचा वापर करू नका, कारण की मिक्सरमध्ये जर तुम्ही हा चक्का फिरवून घ्याल तर ते जे श्रीखंड तयार होणार आहे ना ते पातळसर तयार होतं. आणि हा जो चक्का पुन्हा जर तुम्ही पुरण चाळण्याच्या चाळणीमधून जर पुन्हा एकदा गाळून घ्यायचा प्रयत्न केला तरी देखील इतकं मऊसूत श्रीखंड त्या चाळणीतून पडत नाही. तर म्हणून आम्ही हे व्हिस्करने व्यवस्थित फेटून घेतलेले. थोडीशी साखर शिल्लक होती तर ती देखील मी टाकून दिलेली यामध्ये आणि आता पुन्हा व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना थोडंसं आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे आणि थोडंसं आपण केसर देखील घालून घेणार आहोत. तर जायफळ मी थोडंसंच घालणार आहे, कारण की आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडर देखील वापरली होती. तर आज आपण इथे केसर इलायची श्रीखंड बनवून घेत आहोत. तर त्यामुळे इथे मी थोडंसं केसर देखील वापरणार आहे आणि यामध्ये आपल्या आवडीचे आपण ड्रायफ्रुट्स देखील घालू शकतो. तर इथे मी थोडेसे चारोळी घेतलेले आहेत. तर इलायची श्रीखंडमध्ये चारोळी खूप छान लागतात म्हणून मी इथे फक्त चारोळी वापरणार आहे आणि सोबतच यामध्ये थोडंसं केसर घालून आपल्याला फेटून घ्यायचंय. याला आता मी फेटून घेते आणि मग थोडेसे केसर घालून घेणार आहे यामध्ये. आणि हा बघा हे श्रीखंड आता बनून तयार आहे. आता हे जे श्रीखंड आहे इतकं दाटसर घट्टसर झालेलं आहे ना, जे विकतचं श्रीखंड मिळतं तितकं घट्टसर हे श्रीखंड बनून तयार झालेलं आहे. आणखीनही आपण याला फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही. ज्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना, तर त्याला आणखीनच घट्टपणा येतो. अगदी मार्केटमध्ये पॅकिंगचं जसं श्रीखंड मिळतं, तसं हे श्रीखंड फ्रीजमधून काढल्यानंतर दिसतं. तर आता हे फ्रीजमध्ये ठेवायच्या आधीच बघा याला किती घट्टसरपणा आलेला आहे. हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते.
तर याला आपण थोडंसं सजवून घेऊया। यासाठी इथे मी पिस्त्याचे तुकडे, थोडीशी चारोळी आणि केसर घालून या श्रीखंडला छान असं सजवून घेतलेलं आहे। तर आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून झटपट श्रीखंड बनवून घेतलेलं आहे। केसर इलायची श्रीखंड। आणि सगळ्यात महत्त्वाचं, चक्का काढण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।